नमस्कार मित्रांनो, मी शिवराज काटे तुमचं या व्हिडिओ सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सविस्तर जे आपण कालच्या सत्रामध्ये चर्चा केली त्यालाच पुढे कंटिन्यू करणार आहोत। तर मित्रांनो, आजकालचे जे आजार आहेत ना, तर ते आधीपेक्षा वेगळे झालेले आहेत। असं का म्हटलो मी? कारण आजकाल 10 पैकी 7 जण काही ना काही आजाराने त्रस्त आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, याच्यामधले निम्मे आजार आपल्या चुकीच्या सवयींमुळे होतात। कसे ते बघू आपण। तर पुन्हा एकदा आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आजार म्हणजे नेमकं काय? तर आपल्या शरीराचं नैसर्गिक कार्य विस्कळीत झालं म्हणजे तो आजार, बरोबर? यात कारणं वेगळी वेगळी असतात। व्हायरसमुळे होतात, बॅक्टेरियामुळे होतात, अपघातामुळे होतात किंवा चुकीच्या सवयींमुळे होतात। आता त्याच्यानंतर आपण परत एकदा बघूया, जीवनशैली आजार म्हणजे काय? की जे आजार आपल्या दैनंदिन जीवनशैलीमुळे होतात। जसे की जास्त बसून राहणं, चुकीचं खाणं, ताणतणाव, झोपेचा अभाव, त्यांना जीवनशैली आजार म्हणतात। याच्यामध्ये उदाहरणार्थ डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, स्थूलता किंवा लठ्ठपणा आणि पचनाचे विकार येतात। पण याच्यामधली चांगली बातमी म्हणजे योग्य आहार, नियमित हालचाल किंवा व्यायाम आणि गट हेल्थ सुधारून हे आजार आपण टाळू शकतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं सखोल समाधान सांगणार आहे, त्याच्यामुळं पाहत राहा। तर मित्रांनो, आजार आपल्या नशिबामध्ये नसतात, ते आपल्या सवयींमध्ये असतात। हे महत्त्वाचं वाक्य आहे। आणि याच्यामध्ये पुढं पाहायचं असेल आपल्याला, तर लाईफस्टाईल डिसीज म्हणजे फक्त आजार नाहीत, तर एक इशारा आहे की आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे किंवा गरज आहे। आपल्या रोजच्या सवयी आपलं आरोग्य घडवतात किंवा बिघडवतात, बरोबर आहे ना? का ते महत्त्वाचं आहे ते आपण जाणून घेऊया। हे आजार हळूहळू वाढतात, पण याचे परिणाम जे असतात तर ते गंभीर असतात। दुसरी गोष्ट, योग्य जीवनशैलीमध्ये बदल करून याच्यावरती नियंत्रण मिळवता येते। तर आता आपण बघणार आहोत लाईफस्टाईल डिसीजेस होण्याची मुख्य कारणे कोणती कोणती आहेत। याच्यामधले पहिलं जे येतं, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की लोक आजकाल आजारी पडत नाहीत, तर ते स्वतःच्या सवयीमुळे स्वतःला आजारी करत असतात। तुमच्यासोबत पण हेच होतं आहे का? लाईफस्टाईल डिसीज म्हणजे जसं आपण पाहिलं, डायबिटीस, BP, हार्ट प्रॉब्लेम्स, थायरॉईड, लठ्ठपणा हे अचानक होत नाही। याच्यामागं काही मुख्य कारणं असतात। हे कारणं आपण जाणून घेऊया। ज्याच्यामधलं पहिलं कारण आहे चुकीचा आहार, जास्त प्रोसेस्ड किंवा पॅकेज्ड फूड, कमी फायबर आणि कमी पोषण मूल्य असलेलं आहार घेणं। दुसरा मुद्दा आहे तो शारीरिक हालचालींचा अभाव, दिवसभर बसून काम असेल, कमी व्यायाम असेल। तिसरा मुद्दा आहे तो अत्याधिक ताणतणाव, ज्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन्स जे असतात तर तुमच्या शरीराच्या संपूर्ण सिस्टीमला ते असंतुलित करत असतात। चौथा पॉईंट आहे तो झोपेचा अभाव, ज्याच्यामध्ये कमी किंवा खराब क्वालिटीची झोप शरीराचा नैसर्गिक रिपेअर सायकल बिघडवत असते। आणि पाचवा आणि महत्त्वाचा म्हणजे अस्वच्छ आणि असंतुलित गट हेल्थ, ज्यामुळे पचन, प्रतिकारशक्ती, हार्मोनल बॅलन्स सगळं विस्कळीत होतं। या सगळ्या कारणांवर नियंत्रण मिळवता आलं तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील। तर मित्रांनो, मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गट हेल्थ हे आरोग्यासाठी का महत्त्वाचं आहे। त्यासाठी मला फॉलो करा आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।